हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 70+ डेजची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, पेपर 1 प्लस पेपर 2 मिळून कसे तुम्हाला 20 युनिट्स कवर करता येईल हे बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तिथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण PYQ सिरीज घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी, आणि त्यात आपण दररोज PYQ जे आहे ते सॉल्व करणार आहोत विथ कॉन्सेप्ट एक्सप्लेनेशन. तुम्हाला PYQ इथे मिळणार आहेत, PYQचं सोल्युशन मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी 2019चे PYQ आणलेले आहेत टीचिंग ॲप्टिट्यूड पेपर 1 या युनिटमधील. ओके, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की तुम्हाला ह्यातनं एक व्हॅल्यू ॲडेड कॉन्टेंट मिळेल. तर शेवटपर्यंत नक्की क्लासही बघा. ओके, मराठी प्लस इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन असणार आहे. सो स्टे ट्यून गाईज, शेवटपर्यंत बघा. सो सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल बटन. त्यामुळं येणाऱ्या ज्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्याकडनं अजिबात मिस होणार नाहीत. ओके, सो लेट्स स्टार्ट गाईज. टीचिंग ॲप्टिट्यूडचे जे PYQज आहेत 2019च्या पेपरमध्ये आले होते, पेपर 1मध्ये, ते आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके, सो द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज द रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज. रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग म्हणजेच विमर्शी स्तरावरील अध्यापन काय आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. ऑप्शन नंबर ए इज टीचर सेंटर्ड अँड सब्जेक्ट सेंटर्ड बट नॉट लर्नर सेंटर्ड. इथे दिलेलं आहे नॉट टीचर सेंटर्ड बट इज सब्जेक्ट सेंटर्ड अँड लर्नर सेंटर्ड, टीचर सेंटर्ड अँड नॉट सब्जेक्ट सेंटर्ड अँड लर्नर सेंटर्ड, नेदर टीचर सेंटर्ड नॉर सब्जेक्ट सेंटर्ड बट इज लर्नर सेंटर्ड. ओके, सो हे ऑप्शन 4 इथे दिलेले आहेत. मराठीमध्ये पण वाचूया. विमर्शी स्तरावरील अध्यापन काय आहे. ऑप्शन नंबर ए आहे शिक्षक केंद्री, विषय केंद्री असते मात्र अध्ययनार्थी केंद्री नसते. शिक्षक केंद्री नसते मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री असते. शिक्षक केंद्री असते मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री नसते. शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. ओके, सो सगळ्यात पहिले हा जो कॉन्सेप्ट आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग, हा कुठल्या टॉपिकमध्ये येतो तर लेवल्स ऑफ टीचिंग या टॉपिकमधला हा क्वेश्चन आहे. ओके, सो लेवल्स ऑफ टीचिंग बघायचं झालं तर मॉरिस एल बिगीने लर्निंगच्या प्रोसेस ज्या आहेत त्या 3 लेवल्समध्ये क्लासिफाय केल्या होत्या. सगळ्यात पहिली लेवल आहे मेमरी लेवल म्हणजेच स्मृती स्तर. दुसरा लेवल आहे अंडरस्टँडिंग लेवल म्हणजेच आकलन स्तर. आणि तिसरी लेवल आहे चिंतनशील म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवल. ओके, चिंतनशील स्तर किंवा रिफ्लेक्टिव्ह लेवल. ओके, सो ह्या 3 लेवल्स आहेत ज्या लेवल्स ऑफ टीचिंगमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचा. ओके, सो सगळ्यात पहिली लेवल आहे मेमरी लेवल. तर मेमरी लेवल काय असते. मेमरी लेवलचे प्रपोनंट कोण आहे. हर्बर्ट हे प्रपोनंट आहे. ओके, कोण आहे मेमरी लेवलचे प्रस्तावक आहे हर्बर्ट. यात जे आहे ते शिक्षकाची भूमिका प्रमुख असते म्हणजेच टीचरचा रोल काय असतो प्रॉमिनंट असतो आणि स्टुडंटचा रोल असतो सेकंडरी इथे. ओके, आणि मेमरी लेवल ही जी लेवल्स ऑफ टीचिंगमधली सगळ्यात पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप कुठल्या लेवल्ससाठी अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह म्हणजे त्याच्यानंतरच्या जे येणाऱ्या लेवल्स आहेत त्या लेवल्ससाठी मेमरी ही लेवल एक फर्स्ट लेवलचं काम करते. ओके, आणि ही प्री रिक्विसिट लेवल आहे. ओके, पूर्व अट आहे. ओके, हे बघा इथे दिले आहे स्तरीय शिक्षण समजून घेण्यासाठी ही पूर्व अट आहे. ओके, आणि ह्यात काय करतात स्टुडंट फक्त काय करतात जे फॅक्ट्स असतात ते फक्त रट्टा मारण्याचे काम करतात. म्हणजेच काय करतात क्रॅम करतात फॅक्ट, आणि जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा टीचरने जे काही फॉर्म्युलेज ऑर लॉज दिलेले असतील ते काय करतात ते फक्त. ओके, सो इथे काय मेमरी म्हणजे स्मृती लेवलमध्ये काय जी काही फॅक्ट्स असतात ऑर इन्फॉर्मेशन असते ऑर फॉर्म्युलाज असतात मॅथ्सचे किंवा लॉज असतात ते जसेच्या तसे आपल्याला पाठ करावे लागतात. तर स्मृतीच्या स्तरात जे आहे ते आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जे काही इन्फॉर्मेशन ऑर फॅक्ट्स आहे ते फक्त आपल्याला पाठांतर करावे लागतात. पाठांतराला इथे महत्त्व दिलं जातं मेमरी लेवलमध्ये. ओके, आणि काय आहे नेक्स्ट द टीचिंग ॲट दिस लेवल इज नथिंग बट लर्निंग द सब्जेक्ट मॅटर बाय रोट. बाय रोट म्हणजे काय आहे तेच या स्तरावरील शिक्षण रवडण्याद्वारे. ॲक्च्युली इथं
हे पाहिजे, रट्टा मारतो ना आपण, रट्टाफिकेशन करतो तेच आहे इथे, किंवा नुसतं पाठांतर. ओके, हे सगळं असतं. आणि मेमरी लेवल टीचिंग लॅक्स इन्साईट म्हणजे ह्या लेवलमध्ये आपण कुठलेही इन्साईट्स काढत नसतो, किंवा जे आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे त्यातनं आपण कुठलंही ॲनालिसिस करत नसतो, आपण पाठांतर करत असतो, फॅक्ट्स आपण रट्टा मारत असतो. बस एवढंच आहे स्मृती स्तरमध्ये. ओके, त्याच्यानंतरची जी लेवल आहे ती आहे अंडरस्टँडिंग लेवल म्हणजेच आकलन स्तर. ओके, कोणती आहे दुसरी? आकलन स्तर म्हणजेच अंडरस्टँडिंग लेवल. ह्याचे प्रपोनंट आहे मॉरिसन. ओके, कॉन्सेप्च्युअलायझेशन ऑफ आयडियाज अँड फॅक्ट्स, नॉलेज एक्वायर्ड ॲट दिस लेवल फॉर्म्स द बेसिस ऑफ द रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. ओके, इथे काय असतं, कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावे लागतात. ओके, एखादा आयडिया आहे त्याचा कॉन्सेप्ट काय आहे, आणि एखादा फॅक्ट आहे तर त्याच्यामागे काय कॉन्सेप्ट आहे हा आपल्याला समजून घ्यावा लागतो. आणि ही जी लेवल आहे अंडरस्टँडिंग लेवल, ती एक बेसिक लेवलचं काम करते त्याच्यानंतरच्या येणाऱ्या लेवलसाठी म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवलसाठी. ओके, मराठीत पण दिलेलं आहे इथे. प्रस्तावक कोण आहे? मॉरिसन आहे. कल्पना आणि तथ्यांचे संकल्पन होते इथे. या स्तरावर मिळालेले ज्ञान शिक्षकाच्या चिंतनशील पातळीचा आधार बनते. ओके, गर्दीला प्रोत्साहन दिले जात नाही आणि या स्तरावर मिळवलेले नवीन ज्ञान पूर्वी मिळवलेल्या ज्ञानाशी संबंधित आहे. ओके, इथे काय होतं, क्रॅमिंगचा अर्थ आहे इथे गर्दीला नाही, इथे ॲक्च्युली पाठांतर पाहिजे. ओके, पाठांतराला इथे प्रोत्साहन दिलं जात नाही. इथे क्रॅमिंग होते का? नाही. ह्या स्तरावर जे आहे ते क्रॅमिंग होत नाही, क्रॅमिंगला एनकरेज केलं जात नाही. इथे कॉन्सेप्च्युअलायझेशन होतं, म्हणजे कॉन्सेप्ट समजून घेतला जातो, फॅक्टच्या मागे काय कारण आहे ते समजून घेतलं जातं. ओके, सीइंग द टोटल यूज ऑफ फॅक्ट, सीइंग रिलेशनशिप, अ जनरलाइज्ड इन्साईट, म्हणजे आपण ज्या दोन गोष्टी किंवा कॉन्सेप्ट्स असतील ते समजावून दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, काय असोसिएशन आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याचं ॲनालिसिस करून आपण त्यात एक जनरलाइज इन्साईट पण आपण काढतो, म्हणजे सामान्यीकृत अंतर्दृष्टी पण ठेवतो. आणि जे काही कॉन्सेप्ट असतील, जे काही तथ्य असतील त्यामध्ये काय नातेसंबंध आहे, म्हणजेच काय रिलेशनशिप आहे, काय असोसिएशन आहे हे बघण्याचा आपण प्रयत्न करतो. ओके, द टीचर एक्सप्लेन्स अबाउट द रिलेशनशिप बिटवीन प्रिन्सिपल्स अँड फॅक्ट्स अँड टीच देम हाऊ दिस प्रिन्सिपल्स कॅन बी अप्लाइड. तर जे काही टीचर फॅक्ट्स आणि जे काही प्रिन्सिपल शिकवणार आहेत ते रिअल लाईफमध्ये, रिअल टाईममध्ये अप्लाय कसे करायचे आहे ह्याचा विचार ह्या अंडरस्टँडिंग लेवलमध्ये केला जातो. तर शिक्षक विद्यार्थ्यांना तत्त्वे आणि तथ्ये यांच्यातील संबंधांबद्दल समजावून सांगतात आणि ही तत्त्वे कशी लागू केली जाऊ शकतात, म्हणजेच रिअल आयुष्यात एखादा कॉन्सेप्ट आपण, किंवा समजा सायन्समध्ये आपण एखादा प्रयोग शिकलोय तर तो रिअल लाईफमध्ये कसा उपयोगात येतो ते आपण बघतो. म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं तर गुरुत्वाकर्षण शक्ती कशी काम करते, तर आपण काय बघणार, एखादी वस्तू वर फेकली की ती खालीच येते, तर आपल्याला लक्षात येतं की हे कशामुळे होते, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होते. तर तसंच जे प्रिन्सिपल्स आहेत और जे आयडियाज आहेत ते आपण आपल्या रिअल लाईफमध्ये अप्लाय करायला लागतो अंडरस्टँडिंग लेवलमध्ये. ओके, अंडरस्टँडिंग लेवल ही टीचर सेंटर्ड असते. ओके, अंडरस्टँडिंग लेवल म्हणजेच आकलन स्तर हा काय, शिक्षक केंद्रित आहे. तसंच मेमरी म्हणजे स्मृतीचा स्तर सुद्धा काय आहे, टीचर सेंटर्ड आहे. ओके, इट इज ऑल्सो टीचर सेंटर्ड. मेमरी लेवल इज ऑल्सो टीचर सेंटर. तुम्ही इथे ॲड करा शिक्षक केंद्रित. शिक्षक केंद्रित असतो मेमरीचा स्तर. ओके, त्याच्यानंतर आहे तिसरी लेवल आहे आपली रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे चिंतनशील स्तर. हा कोणी दिला आहे, चिंतनशील स्तराचे प्रस्तावक कोण आहे, हंटनी दिलेला आहे. ओके, सो ह्याला इंटरोस्पेक्टिव्ह लेवल असंही म्हटलं जातं, म्हणजेच आत्मनिरीक्षण पातळी. ओके, शब्द लक्षात ठेवा, हा आत्मनिरीक्षण पातळी असेही म्हणतात रिफ्लेक्टिव्ह लेवलला. द टीचिंग ॲट दिस लेवल इज नॉट टीचर सेंटर्ड और सब्जेक्ट सेंटर्ड, इट इज लर्नर सेंटर्ड. ओके, मागच्या दोन ज्या लेवल बघितल्या आपण, मेमरी लेवल आणि अंडरस्टँडिंग लेवल, ती होती टीचर सेंटर्ड, बट रिफ्लेक्टिव्ह लेवल जी आहे ती काय आहे, लर्नर सेंटर्ड आहे. ओके, इथे हायली थॉटफुल लेवल पण म्हणतो आपण ह्या लेवलला. ओके, दिस इज हायली थॉटफुल लेवल. म्हणजे आपण एखादा कॉन्सेप्ट
ह्या पातळीवर जेव्हा आपण एखादा कॉन्सेप्ट जाणून घेतो तेव्हा तो रिअल लाईफमधले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कसा उपयोग होईल त्याचा ह्यावर आपण चिंतन करतो. म्हणून ही लेवल जी आहे ती काय हायली थॉटफुलसुद्धा आहे. ओके, द रोल ऑफ टीचर इन दिस लेवल ऑफ टीचिंग इज डेमोक्रॅटिक. ओके, शिक्षणाचे या स्तरावर शिक्षकाची भूमिका लोकशाही आहे. इट मीन्स थिंकिंग डीपली. बघा इथे काय होतं, आपण डीपली थिंकिंग करतो एखाद्या कॉन्सेप्टबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल आपण डीपली थिंकिंग करतो आणि काय करतो की केअरफुल थॉट समथिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. ओके, तर इथे काय होतं की याचा अर्थ एखाद्या गोष्टीबद्दल सखोल विचार करणे किंवा काही काळासाठी एखाद्या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करणे, या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे चिंतनशील लेवलमध्ये होत असतात. ओके, टीचिंग ॲट द रिफ्लेक्टिव्ह लेवल इनेबल्स द स्टुडंट टू सॉल्व द रिअल लाईफ प्रॉब्लेम. आत्ताच आपण डिस्कस केलं. ओके, रिअल लाईफमधले आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्याचा प्रयत्न आपण चिंतनशील स्तरात करतो. ओके, रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व करतो म्हणजेच काय करतो, इथे ह्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे की इथे आपण काय जास्त प्रमोट केलं जातं, ह्या लेवलला रिसर्च जे करतो आपण ते प्रमोट केलं जातं रिफ्लेक्टिव्ह लेवलला. जे रिसर्चचे स्कॉलर्स असतात और रिसर्चचे जे स्टुडंट असतात ते काय करतात, एखादा प्रॉब्लेम असतो तर त्यावर सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतात. ओके, सो एखादी नवीन नवीन गोष्ट जी आहे ती शोधून काढतात. ओके, तर ही लेवल जी आहे चिंतनशील लेवल ही इथे जास्त आपल्याला उपयोगी पडते रिसर्च लेवलमध्ये. ओके, द स्टुडंट्स ओरिजिनल थिंकिंग अँड क्रिएटिव्ह ॲबिलिटीज डेव्हलप ॲट दिस लेवल. स्टुडंटची जी आहे ती ओरिजिनल थिंकिंग. ओके, रिसर्चमध्ये आपल्याला ओरिजिनल थिंकिंगच लागते आणि आपली क्रिएटिव्ह अबिलिटी जी आहे ती डेव्हलप होते रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये और चिंतनशील लेवलमध्ये. ओके, विद्यार्थ्यांची मूळ विचारसरणी आणि सर्जनशील क्षमता या स्तरावर विकसित होतात. हे जे कीवर्ड्स आहे हे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवा, जेणेकरून हे जे तुम्ही क्वेश्चनमध्ये बघाल तर लगेच तुमच्या लक्षात येईल की ती रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे. ओके, मूळ विचारसरणी, सर्जनशील क्षमता. ओके, हे सगळे वर्ड्स जे आहेत ते तुम्ही ॲड करून ठेवा तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये, जेणेकरून तुम्हाला पटकन एक्झामच्या वेळी पटकन तुम्ही रीड केलं की लगेच तुमच्या लक्षात येईल. ओके, सो वळूया आपण क्वेश्चनकडे. ओके, सो आपला क्वेश्चन होता द रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज. रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग आत्ताच आपण बघितलं रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये काय काय असतं, टीचर सेंटर्ड अँड सब्जेक्ट सेंटर्ड बट नॉट लर्नर सेंटर्ड. नाही, हे अतिशय चुकीचं आहे. लर्नर सेंटर्ड असतं आणि इथे नॉट म्हटलेलं आहे तर हे गेलं. नॉट टीचर सेंटर्ड. ओके, हे ठीक आहे, नॉट टीचर सेंटर्ड बट इज सब्जेक्ट सेंटर्ड अँड लर्नर सेंटर्ड. येस, काय असतं, लर्नर सेंटर्ड असतं रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग आणि सब्जेक्ट सेंटर्ड असतं. नॉट टीचर सेंटर्ड. इट इज ॲब्सल्युटली राईट. सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर. मराठीत पण बघा, विमर्शित स्तरावरील अध्यापन शिक्षक केंद्री नसते मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री असते. अध्ययनार्थी केंद्री असते, विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री असते. सो ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर. ओके, सो अशा प्रकारे आपण क्वेश्चनच्या मार्फत जो काही कॉन्सेप्ट असेल तो आपण इथे शिकून घेणार आहोत. ओके, असाच आपला पॅटर्न चालणार आहे आणि दररोज मी तुमच्यासाठी क्वेश्चन आणणार आहे सगळ्या व्हिडिओजमध्ये. सो तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही. ओके, सो वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. द अडल्ट लर्नर इज पियर मोटिवेटेड, सेल्फ मोटिवेटेड, फॅमिली मोटिवेटेड, सोसायटी मोटिवेटेड. मराठीमध्ये प्रौढ अध्ययनार्थी सहाध्यायी प्रेरित असतो, स्वयंप्रेरित असतो, कुटुंब प्रेरित असतो, समाज प्रेरित असतो. तर इथे काय सेल्फ मोटिवेटेड असतो. ओके, वी आर अडल्ट लर्नर्स. आपण पण अडल्ट लर्नर्स आहोत. तर आपल्याला कुणाच्या मोटिवेशनची गरज असते का? लहान मुलांसारखं आपण लहान मुलांना जसं अभ्यास करा म्हणून मागे लागावं लागतं, तसं आपल्याला
लागावं लागत नाही, आपण सेल्फ मोटिवेटेड असतो, आपण स्वयंप्रेरित असतो. ओके, सो आन्सर विल बी द सेल्फ मोटिवेटेड. ओके ओके त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस आर, ऑप्शन नंबर ए इज flexible and open form of self-directed online learning designed for mass participation. Flexible and open form of teacher-directed online learning designed for mass participation. Flexible and open form of self-directed offline learning designed of mass participation. and D ऑप्शन आहे flexible and open form of teacher-directed offline learning designed for mass participation. ओके, इथे मराठीत पण दिले, मोठ्या प्रमाणावरील सहभागी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुख्य स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. मोठ्या प्रमाणावरील सहभागी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. मोठ्या प्रमाणावरील सहभागी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजे काय असतं. ओके ओके सो बघा, मूक स्टँड्स फॉर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. सो मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस काय आहे, फ्री वेब बेस्ड डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम आहे दॅट इज डिझाईन फॉर लार्ज नंबर ऑफ जॉग्राफिकली डिस्पर्स्ड स्टुडंट. ओके, मूक काय आहे तर फ्री वेब बेस्ड लर्निंग प्रोग्राम आहे जो डिझाईन केलेला आहे जे असे विद्यार्थी आहेत जे गावागावांपर्यंत, ज्यांच्यापर्यंत शिक्षा पोहोचलेली नाही आहे त्यांच्यापर्यंत मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेसद्वारा जे आहे शिक्षा पोहोचवण्याचं काम केलं जातं. ओके, त्याच्यानंतर द वर्ड मॅसिव्ह हिअर मीन्स दॅट देर इज नो लिमिट ऑन द नंबर ऑफ लर्नर हू कॅन एनरोल इन द कोर्स. मॅसिव्ह या शब्दाचा अर्थ काय, कितीही प्रमाणात आणि कितीही मोठ्या प्रमाणात इथं जे आहे स्टुडंट स्वतःला एनरोल करून घेऊ शकतात आणि ते जे कोर्सेसद्वारे स्वतःला शिक्षित करू शकतात. ओके, द वर्ड ओपन मीन्स देअर इज नो मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स फॉर द लर्नर टू एनरोल इन दिस कोर्स. ओके, म्हणजे ओपन म्हणजे काय, ओपन फॉर ऑल आहे, म्हणजे सगळ्यांसाठी ओपन आहे. कुणालाही प्री रिक्विजिट काही नॉलेज म्हणजे काही रिक्वायरमेंट्स असतात, जसं आपण 12वीतनं जसं आपण ग्रॅज्युएशनला जातो तर ग्रॅज्युएशनला जाण्यासाठी आपल्याला 12वीची अट असते, तसं इथे नाही आहे. हे जे कोर्सेस आहे हे सगळ्यांसाठी ओपन आहे, म्हणजे इंडस्ट्रीतले काही असतील लोक ती पण हा कोर्स करू शकतात, त्याच्यानंतर कॉलेजमधले स्टुडंट्स असतील ते पण करू शकतात, कुणीही हे कोर्सेस जे आहे करू शकतात, सगळ्यांसाठी ओपन आहे. इथे मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स ॲज सच नाही आहे. These courses are highly multimedia enriched interactive online courses that offer a unique opportunity to the learner to learn these courses at their convenience. Okay, highly multimedia enriched interactive online courses आहे. कसे आहे हे ऑनलाईन कोर्सेस आहे, इंटरॅक्टिव्ह कोर्सेस आहे आणि लर्नरला जे आहे म्हणजे आपल्याला जे आहे आपल्या कन्व्हिनियंटनुसार आपण हे कोर्सेस करू शकतो, कारण ते ऑनलाईन आहे त्यामुळे आपण कुठल्याही वेळी कधीही कुठूनही हे कोर्सेस जे आहे ते करू शकतो. ओके, ऑनलाईन. ओके, मराठीत पण दिलं आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस हा एक विनामूल्य वेब आधारित दूरस्थ शिक्षण कार्यक्रम. ओके, हा कीवर्ड आहे, विनामूल्य वेब आधारित दूरस्थ शिक्षण कार्यक्रम आहे जो मोठ्या संख्येने भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे. येथे मॅसिव्ह या शब्दाचा अर्थ आपण आत्ताच बघितला, मॅसिव्ह म्हणजे कितीही स्टुडंट्स जे आहे इथं एनरोल करू शकतात, त्याची काही मर्यादा नाही आहे, आणि ओपन म्हणजे सगळ्यांसाठी ओपन आहे. ओके, त्याच्यानंतर हे अभ्यासक्रम अत्यंत मल्टीमीडिया समृद्ध परस्पर संवादी ऑनलाईन अभ्यासक्रम आहेत जे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार हे अभ्यासक्रम शिकण्याची एक अनोखी संधी देतात. ओके, सो हे आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. आता आन्सर बघूया आपण ह्याचं काय आहे.
सो फर्स्ट ऑप्शनमध्ये एकदम करेक्ट दिलेला आहे बघा. फ्लेक्सिबल आहे, ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डिरेक्टेड आहे, म्हणजे सेल्फ लर्निंग, म्हणजे तुम्हाला स्वतःहून ते शिकावे लागतात, आणि ऑनलाईन लर्निंग आहे, डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. मास इज द कीवर्ड हिअर. मास म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे किती स्टुडंट्स एनरोल करू शकतात. सो ए हा ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. आणि मराठीत बघा, मोठ्या प्रमाणावरील म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात स्टुडंट जे आहे ते एनरोल करतात. मॅसिव्ह आहे, एकदम मॅसिव्ह. सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुख्य स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. मेन कीवर्ड आहे इथे मोठ्या प्रमाणावरील मास आणि ऑनलाईन अध्ययन. सो ए विल बी द करेक्ट ऑप्शन. आय होप तुम्हाला हे कॉन्सेप्ट लर्न करायला मज्जा येईल. ओके, ह्याच प्रकारे आपण जे आहे ते पुढचे पण क्लासेस आणणार आहोत. तिथे आपण सगळ्या प्रिव्हियस इयर्सचे जे क्वेश्चन्स आहेत युनिट बाय युनिट सॉल्व करणार आहोत. सो स्टे ट्यून. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल बटन, जेणेकरून येणाऱ्या महत्त्वाच्या क्लासेसचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही क्लास तुमच्याकडनं मिस होणार नाही. ओके, सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. Modern teaching support system includes smart boards, green boards, charts, maps. ओके, इथे काय म्हणतात आहे, मॉडर्न टीचिंग म्हणजेच आधुनिक पद्धतीचे जे अध्यापन आहे त्यामध्ये कशाचा समावेश होतो, तर ऑफकोर्स स्मार्ट बोर्डचा समावेश होतो. ओके, ग्रीन बोर्ड जे आहे ते आपण पारंपरिक टीचिंगमध्ये यूज करत होतो. चार्ट्स, मॅप्स हे सगळं पारंपरिक और जुन्या पद्धतीच्या टीचिंगमध्ये आपण हे सगळं यूज करतो. पण आत्ताची जे मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे ती काय, तिथे आपण काय यूज करतो, स्मार्ट बोर्ड्स यूज करतो. ओके, सो आन्सर आहे स्मार्ट बोर्ड. इथे आन्सर टिक केलेलं नाही आहे, आन्सर स्मार्ट बोर्ड आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, 5वा क्वेश्चन आहे. ओके, लास्ट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेबल टू द इंटरनल असेसमेंट. इंटरनल असेसमेंटसाठी काय ॲप्लिकेबल होणार नाही आहे. ओके, नॉट इज द स्ट्रेस वर्ड हिअर. सो नॉट तुम्हाला वाचायचा आहे इथे. ओके, हे बघा इथे हायलाईट केलेलं आहे, नाही. तर ऑप्शन ए आहे इंटिग्रेशन ऑफ टीचिंग अँड evaluation, testing of skills and abilities, periodic and continuous, use of only achievement टेस्ट. ओके, इथे काय म्हणलं आहे, यूज ऑफ ओनली अचीवमेंट टेस्ट. इंटरनल असेसमेंटमध्ये फक्त आपण अचीवमेंट टेस्ट एवढंच बघत नाही, ह्या बाकीच्या गोष्टी पण बघतो. तर नॉट विचारलेला आहे इथे की नॉट ॲप्लिकेबल फॉर इंटरनल असेसमेंट, तर हा करेक्ट ऑप्शन होणार. इथे पण तसंच आहे, केवळ संपादन चाचण्यांचा आपण उपयोग करत नाही. इंटरनल असेसमेंटमध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी येतात. सो डी ऑप्शन हा जो आहे तो करेक्ट ऑप्शन होणार आहे इथे. इंटरनल असेसमेंट बघा काय असतं, कॉम्पोनंट्स काय असतात इंटरनल असेसमेंटचे, क्लासरूम पार्टिसिपेशन असतं, त्याच्यानंतर असाइनमेंट्स अँड प्रोजेक्ट्स टीचर देतो स्टुडंटला, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन अँड सेमिनार्स असतात, क्विजेस होतात, टेस्ट होतात, त्याच्या थ्रू जे आहे ते इंटरनल असेसमेंट होत असतं, प्रॅक्टिकल वर्क असतं, त्याच्यानंतर अटेंडन्स किती आहे स्टुडंटचा, डिसिप्लिन आहे का नाही स्टुडंट, ह्याच्यावरनं इंटरनल असेसमेंट होत असतं. त्याच्यानंतर पियर अँड सेल्फ असेसमेंट करतात, वायवा वोस आणि इंटरव्ह्यूज होतात इंटरनल असेसमेंटसाठी. ओके, सो हे सगळे पॅरामीटर्स पण आपण अंतर्गत मूल्यांकन करताना आपण हे सगळे पॅरामीटर्स पण लक्षात घेतो. ओके, सो मराठीत पण इथे दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. ओके, सो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फ्री PDF जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. सो टेलिग्राम ग्रुप MH सेटवाले ह्या नावानेच तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. सो ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला ह्या फ्री PDF ज्या आहेत त्या सगळ्या क्लासेसचे नोटिफिकेशन्स मिळतील आणि एकही इम्पॉर्टंट क्लास तुमच्याकडनं मिस होणार नाही. ओके, सो चला स्टार्ट करूया. स्टार्ट करायच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा, कारण डिसेंबर 2020चे PYQ आहेत आणि ह्याच्यात जे काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत
लक्ष द्या, जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तुमचे ते इथे कवर होणार आहेत. फ्री ऑफ कॉस्ट अगदी ते तुमच्या इथं कवर होणार आहेत. विथ फ्री नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ह्या ज्या PDF आहे ते मी प्रोव्हाइड करेल. फक्त आणि फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि कॉन्सेप्ट डीपली समजावून दिल्यामुळं काय होणार आहे की व्हिडिओची लेंथ जी आहे ती जास्त होऊ शकते. व्हिडिओ हा जास्त टाईम कन्झ्युमिंग असू शकतो. पण तुम्हाला जर नीट अभ्यास करायचा असेल आणि क्वालिफाय व्हायचं असेल MSCT या एक्झाममध्ये तर तुम्हाला तेवढं करणं गरजेचं आहे. ओके, तर चला स्टार्ट करूया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे, द टीचर गोज थ्रू द स्टुडंट्स नोटबुक्स अँड गिव्स रिमार्क्स, दिस इज कॉल्ड ॲज. ओके, मराठीत बघा, शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला काय म्हणतो आपण. ओके, सो इथे ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे नोटबुक चेकिंग, डेली रिमार्क्स, इव्हॅल्युएशन आणि असेसमेंट. ओके, सो टीचर जेव्हा स्टुडंटचे नोटबुक चेक करत असतात आणि त्यांना शेरे देत असतात म्हणजेच रिमार्क्स देत असतात तेव्हा त्याला काय म्हणतात, तर त्याला आपण म्हणतो इव्हॅल्युएशन. ओके, त्याला आपण काय म्हणतो, इव्हॅल्युएशन असं म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो, मूल्यमापन. जेव्हा शिक्षक ह्या विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत असतात आणि त्यांना शेरे देत असतात त्याला आपण म्हणतो मूल्यमापन. ओके, सो इथे 3 टर्म्स दिलेल्या आहे, एक तर नोटबुक चेकिंग, असेसमेंट दिलेलं आहे आणि डेली रिमार्क्स दिलेले आहे. तर काय आहे त्याचा अर्थ, नोटबुक चेकिंगमध्ये टीचर काय करणार आहे, डेली चेक करतो की स्टुडंटने होमवर्क केलेला आहे की नाही. असेसमेंटमध्ये काय करतो, असेसमेंट ही प्रोसेस आहे जी स्टुडंटचे जे स्टुडंटची लर्निंग कॅपॅसिटी ऑर स्टुडंटने किती लर्न केलेलं आहे, किती समजून घेतलेलं आहे, त्याचं आपण एक इव्हॅल्युएशन करतो असेसमेंटमधनं. ओके, सो असेसमेंट ही एक फॉर्मल प्रोसेस आहे. इथे दिलेलं आहे टीचर असेसेस स्टुडंट थ्रू टेस्ट ऑर प्रोजेक्ट. आपण असेसमेंट कसं करतो, स्टुडंटचं टेस्ट किंवा प्रोजेक्टद्वारे. ओके, इथे दिलं आहे बघा मूल्यांकन. मूल्यांकन काय, औपचारिक प्रक्रिया जिथे शिक्षक विद्यार्थ्यांचे शिक्षण मोजण्यासाठी म्हणजेच किती त्यांना आकलन झालेलं आहे, त्यांचे आकलन ॲक्च्युली मोजण्यासाठी काय करतो आपण, त्यांच्या चाचण्या घेतो और त्यांना प्रकल्प देतो, याद्वारे आपण त्यांचं मूल्यांकन करत असतो. ओके, नंतरची टर्म आहे डेली रिमार्क्स. डेली रिमार्क्स काय आहे, डेली रिमार्क्स आर द रिमार्क गिवन बाय द टीचर बेस्ड ऑन असाइनमेंट और नोटबुक ऑफ द स्टुडंट. इट हेल्प स्टुडंट इन इम्प्रूव्हिंग हिज ऑर परफॉर्मन्स ॲट द टाइम ऑफ इव्हॅल्युएशन. डेली रिमार्क कशासाठी देतो टीचर, तर स्टुडंटचं परफॉर्मन्स जे आहे ते इव्हॅल्युएट करण्यासाठी डेली रिमार्क्स जे आहे आपण स्टुडंटला देत असतो. थ्रू असाइनमेंट किंवा आपण नोटबुक चेक करून त्यांना डेली रिमार्क्स आपण देत असतो, शेरे देत असतो रोजचे. ओके, सो ह्या तिन्ही टर्म्सचा अर्थ आय होप तुम्हाला कळला असेल. ओके, सो ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे इव्हॅल्युएशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. अ ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये चा समावेश होतो. ओके, इथे ऑप्शन्स दिलेले आहे व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड आणि 3 डायमेन्शनल मॉडेल. आणि इथे पण हे मराठीमध्ये दिलेले आहेत. ओके, सो ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट, ट्रेडिशनल टीचिंगचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण काय देणार आहोत, याचं उत्तर असणार आहे व्हाईट बोर्ड. ओके, ह्याचं उत्तर काय असणार आहे, व्हाईट बोर्ड. ओके, ऑफिशियल आन्सर दिलेला आहे 3 डायमेन्शनल मॉडेल. म्हणजेच इथं मराठीमध्ये त्रिमितीय प्रतिकृती. पण 3 डायमेन्शनल मॉडेल हे ट्रेडिशनल टीचिंगमध्ये येणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ट्रेडिशनल टीचिंगमध्ये व्हाईट बोर्ड हा सगळ्यात सुटेबल ऑप्शन इथे असेल. ओके, आय डोंट नो ऑफिशियल आन्सर कीमध्ये 3 डायमेन्शनल मॉडेल्स काय विचार करून दिलेला आहे माहीत नाही, बट ह्याचा आन्सर नक्कीच व्हाईट बोर्ड हेच असणार आहे. ओके, आय गेस कोणी चॅलेंज केलं नसेल ह्या क्वेश्चनला, त्यामुळं त्यांनी जे आधीचं आन्सर दिलेले ते तसंच ठेवलं आहे, त्यात बदल केलेला नाही आहे. पण ह्याचा आन्सर व्हाईट बोर्डच असणार आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ चॅनल्स डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स. स्वयंप्रभा चॅनलवरती क्वेश्चन आहे. स्वयंप्रभा हा टीचिंग ॲप्टिट्यूड और अध्यापन चाचणीमधला स्वयंप्रभा हा जो टॉपिक आहे हा स्टार मार्क करून ठेवा, हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, स्वयंप्रभा हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. एक स्वयंप्रभा आणि एक स्वयं
हा टॉपिक तुमच्या टिप्सवर असायला पाहिजे. हा टॉपिक तुम्ही सोडता कामा नये अजिबात, कारण ह्याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारले जातात आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक पेपरमध्ये पेपर 1च्या प्रत्येक सेटमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेलच. ओके, सो हे स्टार मार्कवाले टॉपिक आहेत स्वयं आणि स्वयंप्रभा. तर इथं म्हणलं आहे स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ चॅनल्स डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम. सो इथं ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे यांनी 32, 24/7 आणि 12 DTH चॅनल दिलेलं आहे. ॲक्च्युली इथे बाय प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल. स्वयंप्रभाचे जे चॅनल्स आहेत ते 40 DTH चॅनल्स आहे. स्वयंप्रभामध्ये किती चॅनल्स आहे? 40 DTH चॅनल आहे. हा क्वेश्चन ड्रॉप झालेला होता. ओके, कारण इथे ऑप्शन्स जे आहे ते चुकीचे दिलेले होते. जुन्या स्वयंप्रभामध्ये 32 चॅनल्स होते, पण जे आताचं स्वयंप्रभा आहे त्याच्यात चॅनल्स जे ते वाढलेले 40 DTH चॅनल्स झालेले आहेत. सो इथं करेक्ट ऑप्शन दिलेला नव्हता, म्हणून हा जो क्वेश्चन आहे तो ड्रॉप झालेला होता. ओके, सो स्वयंप्रभा हा जो कॉन्सेप्ट आहे, स्वयं आणि स्वयंप्रभा, आपण हा डीपली समजून घेऊयात. क्लास सोडून अजिबात कुठेही जाऊ नका. हा कॉन्सेप्ट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. सो समजून घ्या. त्याचे नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, सो स्वयं काय आहे? स्वयं स्टँड्स फॉर स्टडी वेव्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड. सो स्वयंचा फुल फॉर्म आहे स्टडी वेव्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड. स्टार मार्क करून ठेवा, एक्झाममध्ये विचारतात. ओके, त्याच्यानंतर स्वयंप्रभा कधी लॉन्च झालं होतं? 9 जुलै 2017ला लॉन्च झालं होतं. बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिझाईन टू अचीव 3 कार्डिनल प्रिन्सिपल्स ऑफ एज्युकेशन पॉलिसी. ओके, सो स्वयं हा जो प्लॅटफॉर्म आहे तो गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या इनिशिएटिव्हने चालू केला गेला होता आणि त्याचे 3 कार्डिनल प्रिन्सिपल्स आहेत. ज्या पॉलिसीवर स्वयंप्रभा चालतं ते 3 कार्डिनल प्रिन्सिपल्स आहे ॲक्सेस, इक्विटी अँड क्वालिटी. हे जे 3 प्रिन्सिपल्स आहेत ते 3 कार्डिनल प्रिन्सिपल्सवर स्वयंप्रभा जो आहे तो बेस्ड आहे. ओके, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस एफर्ट टू टेक द बेस्ट टीचिंग अँड लर्निंग रिसोर्सेस टू ऑल इन्क्लुडिंग द मोस्ट डिसएडव्हान्टेज. ज्यांच्यापर्यंत जे दूरवरचे आपल्या भारतातले म्हणा किंवा गावोगावी खेडोपाडी जिथं शिक्षा पोहोचू शकत नाही तिथं टी व्हीच्या माध्यमातून स्वयंप्रभा चॅनलच्या माध्यमातून शिक्षा पोहोचवण्याचं काम जो आहे तो स्वयं प्लॅटफॉर्म करतो आहे. आणि त्याचे 3 कार्डिनल प्रिन्सिपल्स आहे ॲक्सेस, इक्विटी, क्वालिटी. ॲक्सेस म्हणजे सगळ्यांपर्यंत शिक्षा जी आहे ते पोहोचली पाहिजे, सगळ्यांना शिक्षा घेता आली पाहिजे, ह्याचा अर्थ आहे ॲक्सेस. इक्विटी म्हणजे सगळ्यांना समान अधिकार आहे शिक्षण घेण्याचा. आणि क्वालिटी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत क्वालिटी एज्युकेशन जे आहे ते पोहोचलं पाहिजे. तर असे हे 3 कार्डिनल प्रिन्सिपल्स आहे स्वयंचे. ओके, आणि हे एक महत्त्वाचं आहे की करंट स्वयं प्लॅटफॉर्म जो आहे तो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, NPTEL, IIT मद्रास विथ द हेल्प ऑफ गुगल इनकॉर्पोरेशन अँड पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड यांनी डेव्हलप केलेला आहे. ओके, अगेन हा स्टार मार्कवाला क्वेश्चन आहे. हा एक्झाममध्ये विचारलेला आहे. UGC नेटच्या एक्झाममध्ये विचारला आहे, MS सेटच्या एक्झाममध्ये पण विचारला आहे. तर हा स्टार मार्क करून ठेवा. कोणी डेव्हलप केला आहे स्वयं हा प्लॅटफॉर्म? मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, NPTEL, IIT मद्रास विथ द हेल्प ऑफ गुगल इनकॉर्पोरेशन अँड पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड. ओके, सो स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर जे आहे ते क्लास 9 पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्हाला जे कोर्सेस आहेत ते बघायला मिळतील. ओके, स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर क्लास 9 पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत कोणीही कुठेही आणि कधीही हे कोर्सेस जे आहे त्याद्वारे शिक्षण घेऊ शकतो. ओके, सो फ्रॉम क्लास 9 till post graduation to be accessed by anyone, anywhere, at any time. कोणीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस शिक्षण घेऊ शकतो फ्रॉम क्लास 9
टिल पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके, इथे मराठीत पण दिलेलं आहे. 9 जुलै 2017 रोजी स्वयंची सुरुवात करण्यात आली होती. स्वयं हा भारत सरकारने सुरू केलेला एक कार्यक्रम आहे आणि शिक्षण धोरणाच्या 3 प्रमुख तत्वांना किती प्रमुख तत्व आहेत? 3 प्रमुख तत्व आहेत. हे तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. प्रवेश, समानता आणि गुणवत्ता. प्रवेश, समानता आणि गुणवत्ता हे 3 ह्यांचे जे आहेत ते 3 प्रमुख तत्व आहेत. ओके, सो सध्याचा स्वयं डिजिटल जो प्लॅटफॉर्म आहे तो शिक्षण मंत्रालय आणि NPTEL, IIT मद्रास आणि गुगल इनकॉर्पोरेशन आणि परसिस्टंट लिमिटेडच्या मदतीने विकसित केला गेलेला आहे. ओके, हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत स्वयं आणि स्वयंप्रभाबद्दल. सो तुम्ही तुमच्या कॉपीजमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. ओके गाईज, सो वळूया नेक्स्ट जो आपला कॉन्सेप्ट आहे, जो महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, तो आहे स्वयंप्रभा. तर स्वयंप्रभा आपण आता क्वेश्चनमध्ये बघितला होता. हे बघा, इथं 40 DTH चॅनल्स आहेत स्वयंप्रभाचे, डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम. ओके, ह्या 40 चॅनल्सद्वारे जो आहे हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम स्वयंप्रभावर चालवले जातात. आणि कसे असतात ते? 24/7 अवेलेबल असतात. Using the GSAT-15 satellite every day there will be new content for at least 4 hours which would be repeated 5 more times in a day. ओके, 24/7 बेसिसवर तुम्हाला हा कॉन्टेंट उपलब्ध आहे स्वयंप्रभाच्या 40 DTH चॅनलवर. त्याच्यानंतर कुठला सॅटेलाईट इथे यूज होतो? तर GSAT-15 सॅटेलाईटद्वारे तुमच्यापर्यंत 24/7 हा कॉन्टेंट एज्युकेशनल प्रोग्राम जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. आणि दररोज तुम्हाला 4 तास, दररोज ॲटलिस्ट 4 तास तुम्हाला एज्युकेशनल प्रोग्राम हा प्रोव्हाइड केला जातो आणि दिवसातनं 5 वेळा तो रिपीट होतो. ओके, अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, नोट डाऊन करून ठेवा. प्लीज नोट इट डाऊन इन युअर नोटबुक. ओके, दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम स्वयंप्रभा. ओके गाईज, सो अलाविंग द स्टुडंट टू चूज द टाईम ऑफ देअर कन्व्हिनियन्स, म्हणजे स्टुडंट म्हणजेच विद्यार्थी त्यांच्या कन्व्हिनियंट, त्यांना जी सूट होईल त्या वेळेप्रमाणे ते बघू शकतात. ओके, द चॅनल्स आर अपलिंक फ्रॉम BSAG इन गांधीनगर. द कॉन्टेंट्स आर प्रोव्हाइडेड बाय IITs, UGC, CEC, इग्नू. ओके, सो जो कॉन्टेंट आहे, जो एज्युकेशनल प्रोग्राम आहे, त्याच्यात जे कॉन्टेंट आहे ते कुणाद्वारे प्रोव्हाइड केले जातात? इथं IITs, डिफरंट IITs आहेत त्यांच्याद्वारे. त्याच्यानंतर UGC, CEC आणि इग्नू ह्यांच्याद्वारे हा जो कॉन्टेंट आहे तो स्वयंप्रभा चॅनलवरती प्रोव्हाइड केला जातो. आणि इन्फ्लिबनेट हे जे आहे ते स्वयंप्रभाचं पोर्टल मेंटेन करतात. ओके, इन्फ्लिबनेट सेंटर हे जे आहे ते स्वयंप्रभाचं पोर्टल इथं मेंटेन करतात. ओके, मराठीत पण दिलेलं आहे. 40 DTH चॅनल आहे. त्याच्यानंतर 24/7 उच्च दर्जाच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण करण्यासाठी समर्पित आहे. दररोज किमान 4 तासांसाठी दिवसातनं 5 वेळा पुनरावृत्ती होत असते. त्याच्यानंतर BSAG गांधीनगर येथून अपलिंक केलेलं आहे चॅनल्स. त्याच्यानंतर कंटेंट जो आहे, म्हणजे जे तुमचे कॉन्टेंट जो आहे त्या चॅनलवरती तो IIT, UGC, CEC आणि इग्नूद्वारे प्रोव्हाइड केला जातो. आणि हे पण महत्त्वाचं आहे, इन्फ्लिबनेट सेंटर हे जे आहे ते वेब पोर्टलची देखभाल करते. ओके, सो हे होते स्वयं आणि स्वयंप्रभाच्या रिलेटेड महत्त्वाचे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द टीचर शुड आयडेंटिफाय अँड टीच अकॉर्डिंगली. ऑप्शन्स आर इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट, इकॉनॉमिक कंडिशन ऑफ पेरेंट्स, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग पेरेंट्स. मराठीत आहे. मराठीत बघा, शिक्षकाने ओळखून अध्यापन केले पाहिजे. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, पालकांची आर्थिक स्थिती, पालकांमधील व्यक्तिभेद. ओके, पालकांचं काही काम नाही आहे इथे, विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं चाललेलं आहे. तर पालकांचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही कॅन्सल करून टाका. इथे पॅरेंट्सवाला ऑप्शन कॅन्सल. ओके, सो टीचर शुड आयडेंटिफाय अँड टीच अकॉर्डिंगली. तर टीचर शुड आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट्स. ओके,
टीचर शुड आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट्स अँड टीच अकॉर्डिंगली. तर शिक्षकाने काय बघायला पाहिजे, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे. अतिशय सोपा, खूप सोपा क्वेश्चन आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज अ. ओके, आता हा जो टॉपिक आहे हा लेवल्स ऑफ टीचिंग मधला टॉपिक आहे. लेवल्स ऑफ टीचिंग या टॉपिकमधला हा क्वेश्चन आहे. तर लेवल्स ऑफ टीचिंग मी मागच्या क्लासमध्येच कवर केलेला आहे. आय विल शो यू. सी, ह्या ज्या नोट्समध्ये आहे ते लेवल्स ऑफ टीचिंगमध्ये मी हे सगळे कवर केलेले होते आणि अगदी डीपली प्रत्येक कॉन्सेप्ट मी समजावून सांगितला होता ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही चॅनलवर गेलात तर तुम्हाला ते व्हिडिओ तिथे दिसतील, और मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही हे जे सगळे कॉन्सेप्ट आहे ते डीपली समजून घेऊ शकता. ओके ओके, सो सॉरी, हां, तर लेवल्स ऑफ टीचिंगमधला हा टॉपिक आहे. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज अ, ऑप्शन्स दिलेले आहे, सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग, लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग, सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग, लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. ओके, सो विमर्शी अध्यापन. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग म्हणजेच काय, विमर्शी अध्यापन म्हणजे होय अध्ययनाबाबत विचार करण्याची सक्रिय प्रक्रिया, अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. तर ह्याचा आन्सर आहे सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग काय आहे, सायक्लिक प्रोसेस आहे. ओके, सायक्लिक प्रोसेस म्हणजेच काय, अध्यापनाबाबत विचार करण्याची एक चक्रीय प्रक्रिया आहे जिथं आपण डीप थिंकिंग करतो आणि डीप थॉटफुल लेवल आहे. हे कशी लेवल आहे, थॉटफुल लेवल आहे. इथं आपण डीपली थिंकिंग करतो अबाउट द कॉन्सेप्ट, अबाउट एनिथिंग. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग और लर्निंगमध्ये आपण डीपली थिंकिंग करतो. ओके, सो तिथे ही काय सायक्लिक प्रोसेस आहे. ओके, तर ह्याचा आन्सर आहे सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. ओके, सो 2020चे हे 5 क्वेश्चन्स होते. हा कॉन्सेप्ट क्लॅरिटी तुम्हाला मिळेल आणि PYQ कसे सॉल्व करायचे आहे ह्याची ट्रिक पण तुम्हाला कळेल. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. ओके, सो लेट स्टार्ट. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड्स. ओके, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅशचा अंतर्भाव होतो आणि इथे ऑप्शन्स दिलेले आहे, स्मरण, अभियोग्यता, मर्मदृष्टी, सर्जनशीलता. इंग्लिशमध्ये बघा इथे दिलेले आहे मेमरी, ॲप्टिट्यूड, इन्साईट अँड क्रिएटिव्हिटी. ओके, सो अंडरस्टँडिंग लेवल जो आपला सगळ्यात पहिला जो व्हिडिओ होता आपण बघितला होता त्यात मी तुम्हाला ह्या तिन्ही लेवल्स ज्या होत्या त्या डीपली एक्सप्लेन केल्या होत्या. ओके, मेमरी, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल ह्या ज्या तिन्ही लेवल होत्या मी तुम्हाला डीपली ह्या एक्सप्लेन केलेल्या होत्या आणि आजच ह्या नोट्सचे जे PDF आहे ते मी ग्रुपमध्ये तुम्हाला दिलेले आहे, तिथे मी शेअर केलेले आहे MS सेटवाले या चॅनलवरती, तर तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ओके, तुम्हाला हे सगळं मटेरियल जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मिळेल आणि त्यातनं तुम्ही तुमचा स्टडी चांगल्या प्रकारे करू शकता. ओके, सो हे मी फर्स्ट व्हिडिओमध्येच हे जे कॉन्सेप्ट होते हे सगळे एक्सप्लेन केलेले होते. ओके, आय बटनवर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळेल, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सो अंडरस्टँडिंग लेवल आपण बघितलं होतं. अंडरस्टँडिंग लेवल काय असतं, अंडरस्टँडिंग लेवल ही मेमरी लेवलच्या नंतरची लेवल आहे. ओके, आकलन स्तर जो आहे तो मेमरी म्हणजेच स्मृतीच्या स्तराच्या नंतरचा जो आहे तो आकलन स्तर आहे. तर अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगमध्ये काय इन्क्लूड होईल असं इथे विचारलेलं आहे आपल्याला. ओके, सो इथे मेमरी आणि इन्साईट
अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आपण एखादा कॉन्सेप्ट समजून घेतो आणि त्यातनं इन्साईट काढतो. ओके, सो इन्साईट हा एक ऑप्शन येईल. आणि मेमरी म्हणजे अंडरस्टँडिंग लेवलपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मेमरी ह्या स्तरावर आधी जावं लागतं, त्याच्यानंतर आपण अंडरस्टँडिंग लेवलला जातो. त्यामुळं मेमरी आणि इन्साईट हे ह्याचा आन्सर असणार आहे. म्हणजेच स्मरण आणि मर्मदृष्टी हे ह्याचा आन्सर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर सी 1 and 3. ओके, ऑप्शन नंबर सी 1 and 3 ह्याचा आन्सर असणार आहे. ओके, सॉरी, हां, तर 1 and 3 हा ऑप्शन एकदम बरोबर ऑप्शन आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 आहे, द मोस्ट इंटेलेक्च्युअल फर्टाईल पिरियड ऑफ अ ह्युमन बीइंग इज, आणि ऑप्शन्स दिलेले आहे चाइल्डहुड, अडोलसन्स, अडल्टहुड अँड ओल्ड एज. मराठीमध्ये बघा, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ हा होय. ओके, सो ह्यात ऑप्शन्स दिलेले आहे बालपण, कुमारावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धत्व. ओके, सो इथे मोस्ट इंटेलेक्च्युअली फर्टाईल पिरियड म्हणतात, तर ह्याचा आन्सर असायला पाहिजे अडल्टहुड. ओके, प्रौढावस्थेमध्ये जे आहे तो सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ असतो आपल्याला, कारण त्यावेळी आपल्या ज्या शारीरिक हालचाली और फिजिकल आपलं जे फिटनेस असतं ते एकदम पीकला असतं, आणि इंटलेक्च्युअली पण आपण भरपूर आपल्या बुद्धीची वाढ झालेली असते. तर अडल्टहुड हा पिरियड जो आहे तो मोस्ट इंटेलेक्च्युअली फर्टाईल पिरियड असतो, म्हणजे सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ असतो. पण ऑफिशियल आन्सर की जी होती त्याच्यामध्ये आन्सर दिलेला आहे ॲडोलसन्स. तर ॲडोलसन्समध्ये मोस्ट फर्टाईल पिरियड हा असू शकत नाही, कारण ॲडोलसन म्हणजेच कुमारावस्थेत जे आहे ते फिजिकली आपल्यात खूप चेंजेस झालेले असतात, हॉर्मोनली इम्बॅलन्स चाललेला असतो. ओके, आणि इंटलेक्च्युअली पण आपली बौद्धिक जी पातळी असते त्याची वाढ एवढी झालेली नसते कुमारावस्थेमध्ये. बट ऑफिशियल आन्सर कीमध्ये ॲडोलसन्स म्हणजेच इथं कुमारावस्था हे आन्सर दिलेलं आहे, पण मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर इथे असणार आहे अडल्टहुड. ओके, सी. इथे त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे, द इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी इज हायेस्ट ड्युरिंग द अर्ली अडल्टहुड स्टेज वेअर द इंडिव्हिज्युअल शोकेस द हायेस्ट लेवल ऑफ इंटेलिजन्स अँड क्रिटिकल थिंकिंग. तर अडल्टहुडमध्येच आपल्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग जी आहे ती पण त्याची क्षमता पण जास्त वाढलेली असते, क्रिटिकल थिंकिंग करण्याची क्षमता जास्त वाढलेली असते अडल्टहुडमध्ये. सो ह्याचा अप्रोप्रिएट आन्सर जे असणार आहे ते अडल्टहुड असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे कळलं असेल की ह्याचं आन्सर अडल्टहुड का असणार आहे, ॲडोलसंट का नसणार आहे ते. ओके, ऑफिशियल आन्सर कीमध्ये ॲडोलसंट दिले, पण मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर जे असणार आहे ते अडल्टहुड म्हणजेच प्रौढावस्था हेच असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयम इज. ओके, ऑनलाईन डिस्कशन फोरम बघा, हा स्वयंमधला हा क्वेश्चन आहे. मराठीमध्ये स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम असतो. तर स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम कशासाठी असतो हे आपल्याला सांगायचं आहे. स्वयं पण मी इथे पूर्ण एक्सप्लेन केलेला होता. आपला जो दुसरा व्हिडिओ आहे, जी दुसरी PYQ सिरीजमधला जो दुसरा नंबरचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आलेला होता, त्यात मी डीपली तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलं होतं अबाउट स्वयं अँड स्वयंप्रभा. स्वयंप्रभाचे चॅनल्स आपण डिस्कस केलेले होते, त्याच्यानंतर स्वयं पण बघितलं होतं. ओके, हे सगळं नोट्समध्ये आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलवर MH सेटवाले नावाने सर्च केलं तर तुम्हाला ते चॅनल मिळेल. तिथे मी हे नोट्स जे आहे ते शेअर केलेले आहे. यू कॅन डाउनलोड फ्रॉम द चॅनल. ओके, सो हे सगळं मी सेकंड व्हिडिओमध्येच एक्सप्लेन केलेलं होतं, परत त्यातनंच क्वेश्चन आलेला आहे. ओके, सो इथे ओके, सो या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे आपल्याला की ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयं हा कशासाठी असतो. ओके, सो बघा, इथे स्वयंचे जे आहे ते 4 क्वाड्रंट्स असतात. ह्या टॉपिकमधनं हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, सो स्वयंचे जे आहे ते 4 क्वाड्रंट्स असतात. ओके, सो पहिला क्वाड्रंट आहे व्हिडिओ लेक्चर. व्हिडिओ लेक्चर थ्रू तुम्हाला जे आहे स्वयं प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात. त्याच्यानंतर सेकंड क्वाड्रंट आहे स्पेशली
प्रिपेअर्ड रीडिंग मटेरियल दॅट कॅन बी डाउनलोडेड ऑर प्रिंटेड. जे काही व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला दिलेले जातात त्याचे जे आहे ते नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता. ओके, सो तुम्हाला रीड करण्यासाठी इथे तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल जे आहे ते तुम्ही स्टडी करून त्याच्यानंतर सेल्फ असेसमेंट पण करू शकता. सेल्फ असेसमेंट म्हणजे तुम्हाला किती आकलन झालेलं आहे, किती कॉन्सेप्ट समजलेले आहे, हे जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर सेल्फ असेसमेंट टेस्ट असतात थ्रू टेस्ट अँड क्विजेस. हा थर्ड क्वाड्रंट आहे. त्याच्यानंतर फोर्थ क्वाड्रंटमध्ये ऑनलाईन डिस्कशन फोरम आहे जिथे तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. तर असे हे 4 क्वाड्रंट्स आहे स्वयंमध्ये. फर्स्ट क्वाड्रंट आहे व्हिडिओ लेक्चर, त्याच्यानंतर सेकंड क्वाड्रंट आहे स्पेशली प्रिपेअर्ड रीडिंग मटेरियल दॅट कॅन बी डाउनलोडेड ऑर प्रिंटेड. थर्ड क्वाड्रंट आहे सेल्फ असेसमेंट टेस्ट थ्रू टेस्ट अँड क्विजेस. आणि फोर्थ क्वाड्रंट आहे अन ऑनलाईन डिस्कशन फोरम फॉर क्लिअरिंग द डाऊट्स. ओके, सो क्वेश्चनमध्ये इथे काय विचारले बघा, ऑनलाईन डिस्कशन फोरम हा कशासाठी असतो. ओके, सो पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला ह्याचा आन्सर मिळालेला आहे क्लिअरिंग द डाऊट्स. ओके, इथं फर्स्ट ऑप्शन आहे शंका समाधान करण्यासाठी. ओके, मराठीमध्ये बघा इथे वॉचिंग व्हिडिओ लेक्चर म्हणजे व्हिडिओ लेक्चर हा जो आहे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. त्याच्यानंतर वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी हा सेकंड क्वाड्रंट आहे. स्वयंमूल्यमापन हा थर्ड क्वाड्रंट आणि शंका समाधान हा जो आहे हा फोर्थ क्वाड्रंट आहे. तर मराठीमध्ये तुमच्या नोट्समध्ये हे नोट डाऊन करून ठेवा 4 क्वाड्रंट्स. ओके ओके, सो अशा प्रकारे बघा क्वाड्रंट्सवर पण क्वेश्चन येऊ शकतो. ओके, सो हे आपलं आन्सर आहे क्लिअरिंग द डाऊट्स. ऑनलाईन डिस्कशन फोरम कशासाठी आहे, क्लिअरिंग द डाऊट्स. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाइप्स ऑफ विच ग्रेडिंग. ओके, इथे ऑप्शन्स दिलेले आहे इनडिरेक्ट, डिरेक्ट, स्पेशल आणि स्टँडर्ड. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे डॅश श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. ऑप्शन्स दिलेले आहे अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष, विशेष आणि प्रमाणित. ओके, सो हा कॉन्सेप्ट काय आहे ते आपण बघूया आधी. इथे ऑप्शन्समध्ये बघा इथं इनडिरेक्ट, डिरेक्ट, स्पेशल, स्टँडर्ड हे सगळे ऑप्शन्समध्ये इथे तुम्हाला दिलेले आहेत. तर हा एक एक ऑप्शन आपण एलॅबोरेट करून बघूया आधी त्याचं मिनिंग काय होतं, नंतर आपण आन्सर बघूया याचं काय निघतं ते. ओके, सो स्टँडर्ड ग्रेडिंग. स्टँडर्ड ग्रेडिंग काय असतं, ॲब्सोल्यूट ग्रेडिंग अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग बोथ यूज एस्टॅब्लिश क्रायटेरिया of benchmarks to determine a student's grade. These benchmarks could be a specific number of points earned, clear rubrics for assignment or mastery of learning objective. Okay, so absolute grading आणि relative grading हे जे आहे ते दोन्ही स्टुडंटचे असेसमेंट करण्यासाठी आपण यूज करतो. ओके, कशा प्रकारे यूज करतो की त्यांनी किती पॉईंट्स अर्न केले आहे, त्यांच्यानंतर असाइनमेंट चेक करून रुब्रिक्समध्ये आपण पॉईंट्स ॲड करतो. त्याच्यानंतर लर्निंग ऑब्जेक्टिव्ज म्हणजे की ते किती त्यांनी आकलन केलेले, किती आत्मसात केलेले कॉन्सेप्ट, त्यांना किती समजलेली आहे, कॉन्सेप्टवर त्यांनी किती मास्टरी मिळवलेली आहे, ह्याच्यावरनं आपण त्यांचं स्टँडर्ड ग्रेडिंग ठरवतो स्टुडंटचं. तर ॲब्सोल्यूट ग्रेडिंग आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग हे स्टँडर्ड ग्रेडिंगचेच 2 टाईप्स आहेत. ओके, इथे दिलेलं आहे बघा स्टँडर्ड ग्रेडिंग encompasses both absolute and relative approaches, recognizing that there are different ways to set those standards. So absolute grading आणि relative grading हे स्टँडर्ड ग्रेडिंगचे टाईप्स आहेत. त्याच्यानंतर इनडिरेक्ट ग्रेडिंगमध्ये काय, indirect grading doesn't rely on predefined standard. It focuses on evaluating a student progress or effort in compared to their own past performance. So indirect grading कसं होतं तर स्टुडंटच्या पास्ट परफॉर्मन्सवरून इनडिरेक्ट ग्रेडिंग त्यांचं ठरवलं जातं. ओके, त्याच्यानंतर डिरेक्ट ग्रेडिंग कसं होतं, डिरेक्ट ग्रेडिंग इजंट अ स्पेसिफिक कॅटेगरी विदिन स्टँडर्ड ग्रेडिंग. इट सिम्पली मीन्स असाइनिंग अ ग्रेड बेस्ड ऑन स्टुडंट परफॉर्मन्स. ओके, सो डिरेक्ट ग्रेडिंगमध्ये काय आहे, डिरेक्ट ग्रेडिंगमध्ये डिरेक्टली स्टुडंटचं जे परफॉर्मन्स आहे म्हणजे एखादी टेस्ट झाली आणि त्या टेस्टवरच्या मार्क्सवरनं त्यांना डिरेक्ट जे आहे ते ग्रेड्स प्रोव्हाइड दिलेले असतील. ओके, स्टुडंटचा फॉर एक्झाम्पल रिझल्ट येतो ॲन्युअल रिझल्ट, तर त्या ॲन्युअल रिझल्टमध्ये त्यांना ग्रेड्स दिलेले असतात, तर तो काय झाला डिरेक्ट ग्रेडिंग झाला. ओके, त्यांच्या परफॉर्मन्सवरनं डिरेक्ट त्यांना रिझल्ट दिला. ओके,
त्याच्यानंतर स्पेशल ग्रेडिंगमध्ये काय, स्पेशल ग्रेडिंग इज टिपिकली यूज फॉर एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस लाईक इनकम्प्लीट कोर्सवर्क ऑर एक्सटिन्युएटिंग फॅक्टर्स. इट्स नॉट अ जनरल कॅटेगरी फॉर स्टँडर्ड ग्रेडिंग मेथड. ओके, सो स्पेशल ग्रेडिंग हे स्टँडर्ड ग्रेडिंगमध्ये येत नाही. ओके, त्याच्यात आपण काय बघतो, कोर्सवर्क किंवा एक्सटिन्युएटिंग फॅक्टर्स आहेत का ते बघतो, त्याच्यावरनं स्पेशल ग्रेडिंग हे ठरवतो. ओके, सो मराठीत पण दिलेलं आहे इथं प्रमाणित मूल्यमापन. प्रमाणित मूल्यमापनचे हे 2 टाईप्स आहे, सापेक्ष आणि निश्चित मूल्यमापन. त्याच्यानंतर अप्रत्यक्ष मूल्यमापनमध्ये काय होतं, अप्रत्यक्ष मूल्यमापन निश्चित निकषांवर अवलंबून नसते. या ठराविक मानकांऐवजी विद्यार्थ्यांच्या मागील कामगिरीशी तुलना. ओके, हा कीवर्ड लक्षात ठेवायचा. अप्रत्यक्ष मूल्यमापनमध्ये मागील कामगिरीशी तुलना. त्याच्यानंतर प्रत्यक्ष मूल्यमापनमध्ये काय, विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे गुणांकन. निश्चित आणि सापेक्ष मूल्यमापनात देखील हे केले जाते. म्हणजे ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंगमध्ये पण डिरेक्ट ग्रेडिंग जे आहे ते केलं जातं. त्याच्यानंतर विशेष मूल्यमापनमध्ये प्रामुख्याने अपवादात्मक परिस्थिती वापरली जाते, जसे की अपूर्ण अभ्यासक्रम, म्हणजे अभ्यासक्रम अपूर्ण ठेवलेला आहे, ताणतणावजन्य परिस्थिती, अशा ह्याच्यात विशेष मूल्यमापन हे केले जाते. ओके, सो हे ह्या सगळ्या ऑप्शन्सचं मिनिंग होतं. आता क्वेश्चनकडे बघूया. इथे काय विचारले, ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाईप्स ऑफ. तर आत्ताच आपण बघितलं स्टँडर्ड ग्रेडिंगचे हे टाईप्स आहेत. ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग स्टँडर्ड ग्रेडिंगचे टाईप्स आहेत. ओके, निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण प्रमाणित मूल्यमापनाचे टाईप्स आहेत. ओके ओके, सो लास्ट क्वेश्चन बघूया. लास्ट क्वेश्चन बघायच्या आधी तुम्ही या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत जे MH सेट एक्झामसाठी प्रिपेअर करतात आहेत त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओद्वारे त्यांच्या स्टडीमध्ये हेल्प होईल. ओके, सो क्वेश्चन बघूया. लास्ट क्वेश्चन आहे आजचा. हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय युझिंग. ओके, हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय युझिंग. इथं ऑप्शन्स दिलेले, डिजिटल चार्ट्स, मॅप्स, डेमॉन्स्ट्रेशन मेथड, रोल प्ले मेथड. डॅशचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. आता हिस्ट्री आपण डिजिटल चार्ट्स द्वारे शिकवू शकतो. इथे काय विचारलंय, कॅन नॉट. ओके, यू हॅव टू फोकस ऑन स्ट्रेस वर्ड्स ऑल्सो. इथे नॉट विचारलेलं आहे. ओके, सो ह्याच्यावर नेहमी लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. इथं शिकवता येत नाही, नाही हा वर्ड केअरफुली रीड करायचा आहे, नाहीतर तुमचा आन्सर चुकू शकतं. एक्झाम हॉलमध्ये आपण अशा सिली मिस्टेक्स करून येतो. स्ट्रेस वर्ड्स वाचत नाही, नॉट दिलेलं असतं, आपण तो अज्युमच करत नाही नॉट, आणि होकारार्थी आन्सर जे आहे ते टिक करून येतो. पण इथे निगेटिव्ह आन्सर विचारलेले, नॉट विचारलेलं आहे. तर डिजिटल चार्ट्सद्वारे आपण हिस्ट्री शिकवू शकतो का? येस, शिकवू शकतो. मॅप्सद्वारे पण आपण हिस्ट्री शिकवू शकतो. रोल प्ले मेथडद्वारे पण आपण हिस्ट्री शिकवू शकतो. रोल प्ले मेथडद्वारे कसं, तर सपोज शिवाजी महाराजांचं आपल्याला दाखवायची आहे हिस्ट्री, तर रोल प्ले मेथडद्वारे आपण ते चांगल्या प्रकारे सांगू शकतो. पण एकच अशी मेथड आहे डेमॉन्स्ट्रेशन मेथड, जी एवढी इफेक्टिव्ह मेथड नाही आहे. म्हणजेच आपण हिस्ट्री हा सब्जेक्ट डेमॉन्स्ट्रेशन मेथडने आपण शिकवू शकत नाही. डेमॉन्स्ट्रेशन मेथड जी आहे ती एखादा सायन्सचा एक्सपेरिमेंट सपोज आपल्याला करून दाखवायचं आहे, तर डेमॉन्स्ट्रेशन मेथड ही इफेक्टिव्ह मेथड आहे, दिग्दर्शन मेथड. करूया. तर स्टार्ट करायच्या आधी मी एक सांगते तुम्हाला की 2023चे आपण PYQ ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. ओके, 2023चे PYQ आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. तर जे प्रिवियस आपण जे सॉल्व केलेले आहेत क्वेश्चन, त्यातले काही क्वेश्चन जे होते ते 2023च्या ह्याच्यात रिपीट झालेले होते. त्यामुळं मी ते न घेता एक नवीन कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत ह्या PYQमधनं. तो आहे इव्हॅल्युएशन्सचे टाईप किंवा मूल्यमापनाचे जे टाईप्स आहेत, जे प्रकार आहेत मूल्यमापनाचे, ते आपण डीपली ह्या व्हिडिओतून आपण शिकणार आहोत आज. ओके, तर इव्हॅल्युएशनचे टाईप्स मी एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये. फर्स्ट टाईप आहे आपला प्लेसमेंट इव्हॅल्युएशन. सो प्लेसमेंट इव्हॅल्युएशन काय असतं
की एखाद्या राईट पर्सनला राईट प्लेसमध्ये प्लेस करणं, ह्यासाठी प्लेसमेंट इव्हॅल्युएशन आपण करत असतो. प्लेसमेंट इव्हॅल्युएशन मराठीत आहे स्थानांतरित मूल्यमापन. ओके, सो स्थानांतरित मूल्यमापन हे योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी बसविण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ते विद्यार्थ्यांच्या प्रवेश कामगिरीची खात्री देते. ओके, सो यासाठी प्लेसमेंट इव्हॅल्युएशन करतात. आणि प्लेसमेंट इव्हॅल्युएशनचे एक्झाम्पल्स आहे मेडिकल एंट्रन्स टेस्ट, PhD एंट्रन्स टेस्ट. म्हणजे मेडिकलमध्ये जर एखाद्या स्टुडंटला जायचं असेल, प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याला नीटची एक्झाम द्यावी लागते. नीटची एक्झाम पास केल्यानंतरच त्याचा जो प्रवेश आहे तो मेडिकल सेक्टरमध्ये होतो. ओके, मेडिकल फील्डमध्ये होतो. तर ती काय आहे, एंट्रन्स एक्झाम कशासाठी घेतली जाते की एक राईट स्टुडंट जो आहे तो राईट प्लेसला गेला पाहिजे. म्हणजे MBBSला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी त्याची योग्यता कशावरनं ठरते, तर एंट्रन्स एक्झामवरनं ठरते. तर अशा प्रकारे हे प्लेसमेंट इव्हॅल्युएशन केलं जातं. प्लेसमेंट इव्हॅल्युएशन म्हणजेच काय, त्याचा कीवर्ड एक लक्षात ठेवा, राईट पर्सन इन द राईट प्लेस. ओके, याचा कीवर्ड आहे राईट पर्सन इन द राईट प्लेस. सो त्याच्यानंतरचा कॉन्सेप्ट बघूया. त्याच्यानंतर आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. ओके, तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन समजून घेण्याच्या आधी फटाफट व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही असा व्हॅल्युएबल कॉन्टेंट मिळेल आणि MS-सेट एक्झामसाठी ते पण चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकतील. ओके, तर बघूया फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन काय असतं. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे ते क्लासरूम म्हणजे ड्युरिंग द पिरियड ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे टीचर शिकवतात आहे त्यावेळी तुमचं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन ऑर स्टुडंटचं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, कशासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं, लर्निंग प्रोग्रेस जी आहे स्टुडंटची ते मॉनिटर करण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. ह्याच्यावरच आपला क्वेश्चन आलेला आहे. ओके, प्रिव्हियसली आपण बघितलं क्वेश्चन कशावर आहे की फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन कशासाठी म्हणजे लर्निंग प्रोग्रेस जी आहे ती कुठल्या इव्हॅल्युएशनद्वारे होते, तर लर्निंग प्रोग्रेस जी आहे स्टुडंटची ती कुठल्या इव्हॅल्युएशनद्वारे मॉनिटर केली जाते, तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनने ते मॉनिटर केली जाते, म्हणजेच आकारिक मूल्यमापनाद्वारे. ओके, आकारिक मूल्यमापनाद्वारे जे आहे ते स्टुडंटची लर्निंग प्रोग्रेस मॉनिटर केली जाते. ओके, त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह हा आहे की कंटिन्युअस फीडबॅक आला पाहिजे स्टुडंटकडनं, टीचरला कंटिन्युअस फीडबॅक मिळाला पाहिजे, जेणेकरून टीचरला कळतं की स्टुडंटला आपण जो शिकवलेला कॉन्सेप्ट आहे तो कळलाय प्रॉपरली की नाही. तर हे बघण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचे एक्झाम्पल आहेत क्विझेस, म्हणजे टीचर जो आहे कॉन्सेप्ट समजवल्यानंतर छोटे छोटे टेस्ट देतात स्टुडंटला, छोटे छोटे असाइनमेंट्स देतात. ओके, किंवा क्लासरूम डिस्कशन केलं जातं की जेणेकरून टीचरला फीडबॅक मिळावा की टीचरने जो शिकवलेला कॉन्सेप्ट आहे, जो टॉपिक आहे तो स्टुडंट्सला व्यवस्थित कळलेला आहे की नाही, त्यांची लर्निंग प्रोग्रेस काय आहे हे समजण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, मराठीत पण दिलेलं बघा, आकारिक मूल्यमापन शिकवण्याच्या काळात विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी. ओके, शिकण्याच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी आकारिक मूल्यमापनाचा वापर केला जातो. त्याचे मुख्य उद्दिष्ट शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही शिकवणी प्रक्रियेत यश आणि अपयशाबद्दल सतत अभिप्राय देणे, म्हणजे कळलेला आहे जो कॉन्सेप्ट टीचर शिकवतीये तो विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेला आहे किंवा नाही ह्याबद्दल अभिप्राय कंटिन्युअसली मिळतो. विद्यार्थ्यांना दिलेला अभिप्राय यशस्वी शिक्षणाचे बळकटी प्रदान करतो आणि सुधारणे आवश्यक असलेल्या विशिष्ट शिकण्याच्या चुका ओळखतो. आणि टीचरलाही कळतं की कुठे आपल्याला अजून जास्त एक्झाम्पल्स देऊन समजावून देण्याची गरज आहे स्टुडंटला, हेही त्याद्वारे टीचरला कळतं. ओके, सो हा होता आपला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. हे जे रेड कलरने हायलाईट केलेले आहेत हे वर्ड्स, ह्यातले कीवर्ड्स आहेत ते तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ओके, सो नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. ओके, दोन कॉन्सेप्ट बघितले आतापर्यंत आपण. कॉन्सेप्ट आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. तर डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये काय होतं की शिकण्यातल्या विद्यार्थ्याला शिकण्यामध्ये ज्या अडचणी येतात आहे किंवा विद्यार्थी एखाद्या टॉपिकमध्ये कमजोर आहे तर ते त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी जे आहे ते डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन यूज केलं जातं. ओके,
इथे दिलेलं आहे बघा, आयडेंटिफाईंग द लर्निंग डिफिकल्टीज ऑर विकनेसेस, म्हणजे लर्निंग डिफिकल्टी कुठे येते स्टुडंटला आणि कुठल्या पार्टमध्ये स्टुडंट वीक आहे ह्याचं डायग्नोसिस करण्यासाठी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, मराठीत दिलेलं आहे, मराठीत त्याचा अर्थ आहे निदानात्मक मूल्यमापन. हे शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी किंवा कमजोरी ओळखण्यास संबंधित आहे. ओके, तर शिकण्यातील अडचणी किंवा कमजोरी ओळखण्यासाठी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन किंवा निदानात्मक मूल्यमापन केलं जातं आणि हे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट कमकुवत क्षेत्राचा शोध घेते आणि त्यावर उपाययोजनाही करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे स्टुडंट फक्त वीकनेसेस किंवा डिफिकल्टी शोधून काढत नाही, तर त्या कशा सुधारल्या जाऊ शकतील और त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल ह्याचाही विचार इथे केला जातो. ओके, सो हे जे आहेत हे सगळे कीवर्ड्स आहे, हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, ह्याच्यावर जसेच्या तसे क्वेश्चन विचारले जातात पेपरमध्ये. ओके, ओके, सो 3 कॉन्सेप्ट आपण आतापर्यंत बघितले. नेक्स्ट कॉन्सेप्टच्या ओके, सो आतापर्यंत 3 कॉन्सेप्ट आपण बघितले. नेक्स्ट कॉन्सेप्टकडे वळण्याच्या आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल बटन, जेणेकरून अशा महत्त्वाच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि महत्त्वाचे कॉन्सेप्ट जे आहे ते तुमच्याकडनं अजिबात मिस होणार नाहीत. ओके, ओके, सो नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूया. आपला नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन. ओके, सो 4th नंबरचा आपला कॉन्सेप्ट आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन. समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये काय होतं, समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज डन ॲट द एंड ऑफ द कोर्स ऑफ इन्स्ट्रक्शन. ओके, तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी होतं, ॲट द एंड ऑफ द कोर्स ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे पूर्ण कोर्स संपल्यानंतर आपण जी एक्झाम घेतो, म्हणजे सेमिस्टरच्या एंडला जी आपण एक्झाम घेतो और स्कूलमध्ये आपण जी वार्षिक परीक्षा घेतो तिथे जे आहे ते आपलं समेटिव्ह इव्हॅल्युएशन आपण करत असतो, की स्टुडंटने किती आत्मसात केलेले आहे, त्यांनी कोर्समध्ये किती मास्टरी मिळवलेली आहे हे बघण्यासाठी आपण समेटिव्ह इव्हॅल्युएशन त्यांचं करत असतो. म्हणजेच ॲट द एंड ऑफ द कोर्स आपण त्यांची एक्झाम घेत असतो आणि एक्झाम घेतल्यानंतर रिझल्टमध्ये आपण त्यांना ग्रेड्स देत असतो. ओके, हे सगळं कुठे होतं, समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये होतं. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे संकलन मूल्यमापन और ह्याला साकारिक असं म्हटलेलं आहे. ओके, साकारिक और संकलन मूल्यमापन हे दोन्ही वर्ड तुम्ही लक्षात ठेवा, कुठलाही वर्ड घेऊन एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात. ओके, सो साकारिक मूल्यमापन काय, तर हे शिकवणीच्या शेवटी केले जाते. साकारिक मूल्यमापन कधी केले जाते, शिकवणीच्या शेवटी केले जाते, ज्याद्वारे पूर्व निर्धारित उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे जाणून घेतले जाते. ओके, जो आपला लर्निंग ऑब्जेक्टिव्ह होता, कोर्स शिकण्यामागे जे आपले उद्दिष्ट होते ते उद्दिष्ट साध्य झाले आहे की नाही हे आपण समेटिव्ह इव्हॅल्युएशन च्या मदतीने बघतो. ओके, दुसऱ्या शब्दात हे विद्यार्थ्यांच्या शिकवणीतील यशाचे अंतिम मूल्यमापन असते. ओके, आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये बघितलं होतं. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी होत असतं, ड्युरिंग द लर्निंग, ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन होत असतं, राईट, ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन. कुठलं इव्हॅल्युएशन बघितलं होतं आपण, ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी होतं, तर ॲट द एंड ऑफ द कोर्स और ॲट द एंड ऑफ द कोर्स ऑफ इन्स्ट्रक्शन समेटिव्ह इव्हॅल्युएशन होत असतं. ह्या दोन मधला फरक आहे, समेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन मधला. तर हे कीवर्ड्स जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर ह्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं, मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज टू असाइन ग्रेड्स टू द pupils. It indicates the degree to which the student have mastered the course content. It helps to judge the appropriateness of instruction objective. ओके, जे काही उद्दिष्ट ठरवले होते ते उद्दिष्ट आपले पूर्ण झालेले आहेत की नाही आणि स्टुडंटने कोर्समध्ये किती आत्मसात केला आहे तो कोर्स आणि त्यात ते मास्टर्स झालेले आहे की नाही हेही मॉनिटर करण्याचे आपल्याला समेटिव्ह इव्हॅल्युएशनचा उपयोग होतो. आणि जे एक्झाम्पल आहेत, ट्रेडिशनल स्कूल अँड युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन, रेटिंग स्किल्स, स्टँडर्डाइज टेस्ट, एक्सेट्रा. सो हे ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके,
सो चारही कॉन्सेप्ट आपण बघितलेले आहे. तर क्वेश्चनकडे वळूया आपण. आपला क्वेश्चन होता लर्निंग प्रोसेस यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्यामुळे त्यांनाही खूप हेल्प होईल. ओके, सो चला पटापट स्टार्ट करूया. सो इथनं आपण स्टार्ट करणार आहोत. तर आपला क्वेश्चन आहे इज मोर सुटेबल मेथड फॉर टीचिंग ऑफ हिस्ट्री. ओके, हा रिपीटेड क्वेश्चन आहे. ओके, असाच क्वेश्चन आपण ह्या आधी पण सॉल्व केलेला आहे. तिथं हिस्ट्री टीचिंग मेथडमध्ये कुठली सगळ्यात अप्रोप्रिएट मेथड होती असे ऑप्शन्स होते तिथे, असा क्वेश्चन होता. याआधी पण हा क्वेश्चन आपण बघितलेला आहे. ओके, सो बघा हा 2023च्या PYQमध्ये परत हा रिपीट झालेला आहे. ओके, इट इज रिपीटेड क्वेश्चन. सो आपण ह्याचा आन्सर ऑलरेडी बघितलेलं होतं. ओके, तिथे नॉट विचारला होता, इथे विचारलं की कुठली पद्धत सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह और सुटेबल होणार आहे. तर रोल प्ले मेथड सगळ्यात जास्त इथं सुटेबल पद्धत असणार आहे. मराठीत पण बघा, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश ही योग्य पद्धती आहे. तर भूमिका पालन पद्धती ही सगळ्यात जास्त उपयोगी पद्धत आहे इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी. ओके, तर ह्याचा आन्सर आहे रोल प्ले मेथड. पटापट आपण बघणार आहोत. ओके, कारण व्हिडिओची लेंथ जर मोठी झाली तर तुम्हाला बघायला परत कंटाळा येतो. आणि एक महत्त्वाची सूचना किंवा एक महत्त्वाची नोट तुम्हाला देते, जर तुम्हाला व्हिडिओची लेंथ मोठी वाटत असेल, लेंदी वाटत असेल व्हिडिओ, तर तुम्ही 2x वर पण करून बघू शकता. ओके, यूट्यूबमध्ये तशी सेटिंग आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तिथे स्पीडचा ऑप्शन तुम्हाला मिळेल, तिथे जाऊन तुम्ही 2x स्पीडवर करून सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बघू शकता. ओके, सो लेट्स मूव्ह फर्दर. ओके, नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे स्वयं स्टँड्स फॉर. ओके, अगदी सोपा क्वेश्चन आहे, हा रिपीटेड क्वेश्चन आहे. सो स्वयं स्टँड फॉर स्टडी वेव्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स, हा ह्याचा फुल फॉर्म आहे. ओके, इथं मराठीमध्ये स्वयं म्हणजे स्टडी वेव्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग अँड यंग ॲस्पायरिंग माइंड्स. ओके, खूप सोपा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे जाऊया. ओके, नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स. ओके, असे जनरल क्वेश्चन पण टीचिंग ॲप्टिट्यूडमधनं येतात. ओके, कॉमन सेन्सने आपण त्याचा आन्सर देऊ शकतो. ह्याचे ॲज सच नोट्स असे नसतात. तुम्ही जनरल एक टीचिंग ॲप्टिट्यूड किंवा अध्यापनाची योग्यता हा सब्जेक्ट जर शिकत आहात तर एक कॉमन सेन्स लावून पण असे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, त्यापैकीच हा एक क्वेश्चन आहे असं तुम्ही समजू शकता. ओके, सो काय आहे फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग डॅश इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर. ऑप्शनमध्ये दिलेलं आहे स्टुडंट्स अँड लायब्ररियन, कलिग्स अँड लायब्ररियन, स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, स्टुडंट्स अँड कलिग. ओके, तर लायब्ररियनकडनं आपण फीडबॅक घेऊन काय करणार आहोत, इथे लायब्ररियन कलिग्स कट. ओके, आपल्याला महत्त्वाचं आहे स्टुडंट आणि स्टुडंट सोबत येतं इथं पॅरेंट, तर हा मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आहे. ओके, मराठीत बघा यांच्याकडून मिळालेल्या अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. ओके, सो इथं ग्रंथपालासोबत आपल्याला काही काम नाही आहे, आपल्या कामाचा आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी सोबत इथं पालक आहे, त्यामुळं हा ऑप्शन होणार आहे करेक्ट. ओके, सो लेट्स मूव्ह फर्दर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना हे असे महत्त्वाचे जे MS सेटसाठी महत्त्वाचे व्हिडिओ आहे ते बघायला मिळतील आणि त्यांनाही कॉन्सेप्ट समजून घेण्यास मदत होईल. सो तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला फटाफट लाईक करा. ओके सर, तर वळूया आपण क्वेश्चनकडे. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड्स आर यूज्ड बाय टीचर इन डॅश लेवल ऑफ टीचिंग. ओके, प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड, दिस इज द की वर्ड. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड आपण कुठं करतो, ऑफकोर्स आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये करतो. रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये काय करतो आपण, प्रॉब्लेम सॉल्विंग करतो, क्रिटिकल थिंकिंग करतो. हे जे आहेत हे कीवर्ड्स आहेत. ओके,
क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, ओके, इनसाइट्स असले जर तुम्हाला वर्ड्स दिसत असतील तर ते कशासाठी, कशाच्या संदर्भात यूज करतात, तर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये हे सगळं यूज होतं. ओके, मराठीमध्ये बघा, शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. समस्या निराकरण पद्धती कोणत्या स्तरावर असते, विमर्शी स्तरावर. समस्या निराकरण पद्धती ही विमर्शी स्तरावर आपण वापर करतो त्याचा. ओके, तर नेक्स्ट, ओके गाईज, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. आतापर्यंत जे आपण क्वेश्चन बघितले होते ते 2023 पर्यंतचे आपण PYQ बघितले. टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच अध्यापनाची अभियोग्यता या युनिटमधनं. ओके, अध्यापनाची अध्यापन अभियोग्यता या युनिटमधनं आपण 2023 पर्यंतचे PYQ बघितलेले आहेत. ओके, सो इथनं आपले स्टार्ट होतात 2024चे PYQ. ओके, इथनं आपले स्टार्ट झाले 2024चे PYQ. तर बघूया क्वेश्चन. इफ टॉट ऑन मेमरी लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट्स गेट ट्रेमेंडस पॉवर फॉर एक्विजिशन ऑफ. ओके, तर मेमरी लेवल ऑफ टीचिंगवर हा क्वेश्चन आहे. तर इथे म्हणतात आहे की मेमरी लेवलवर टीचिंग केल्यानंतर ट्रेमेंडस पॉवर फॉर एक्विजिशन ऑफ म्हणजेच स्टुडंट्सला एक्विजिशन कशाचं होत आहे मेमरी लेवलवर. ओके, तर इथं ऑप्शन दिलेले आहे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, जनरलाइज्ड इनसाईट, प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटीज. ओके, तर मेमरी लेवलवर जे आहे ते जनरलाइज्ड इनसाईट्स आपल्याला मिळत नाहीत. इनसाईट्स आपल्याला अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल ह्या 2 लेवलमध्ये मिळतात. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी हे पण आपण बघितलं रिफ्लेक्टिव्ह लेवलवर होतं हे. ओके, फक्त मेमरी लेवलवर आपल्याला काय होतं तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मिळते. कारण आपण तिथे काय करतो, जनरलाइज्ड इन्साईट आपण काढत नाही. जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असते ती फक्त आपण रट्टा मारत असतो. ओके, फक्त आपण मेमरीमध्ये स्टोअर करत असतो, म्हणजेच आपण मेमराईज करत असतो जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असती ती. त्यामुळे ह्याचा आन्सर असणार आहे ओनली 1. ओके, ऑप्शन ओनली 1, सेकंड नंबरचं ऑप्शन बी. मराठीत बघूया. जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. इथेही बघा अंतर्दृष्टी मिळत नाही. अंतर्दृष्टी आपल्याला आकलन स्तरावर मिळते. त्याच्यानंतर निराकरण क्षमता, समस्या निराकरण क्षमता हे विमर्शी स्तरावर होत असतं. हे जे आहे हे विमर्शी स्तरावर, हे जे आहे हे आकलन स्तरावर होत असतं. स्मृती स्तरावर फक्त आपल्याला वास्तविक माहितीचे संपादन होते. फक्त आपल्याला वास्तविक माहिती संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते. तर ऑप्शन नंबर बी हा बरोबर ऑप्शन इथे आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग. ओके, द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग. तर टीचरने कुठली टीचिंग मेथड कन्सिडर करायला हवी, कुठली टीचिंग मेथड जी आहे ती निवडायला हवी. तर इथं ऑप्शन दिलेलं आहे नेचर ऑफ द लर्नर, नेचर ऑफ ऑब्जेक्टिव्स टू बी रिअलाइज्ड, द टीचर ओन अबिलिटी अँड प्रोफिशियन्सी. तर सी, टीचिंग मेथड चूज करताना टीचरने नेचर ऑफ द लर्नर हे लक्षात घ्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्स म्हणजेच उद्दिष्ट काय साध्य करायचे आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स टीचर्सची ओन अबिलिटी काय आहे, टीचरची काय क्षमता आहे आणि कुठल्या सब्जेक्टमध्ये टीचरला प्रोफिशियन्सी आहे हेही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन जे आहेत ते बरोबर ऑप्शन्स आहेत. सो ऑप्शन नंबर सी मध्ये हे तिन्ही ऑप्शन दिलेले आहे. सो ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर ओव्हर हिअर. ओके, मराठीत बघा. विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. ओके, तर काय विचारात घेऊन निवडली पाहिजे अध्यापन पद्धती, अध्ययनकर्त्याचे स्वरूप, साध्याची उद्दिष्टे आणि शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेतल्या पाहिजे जेव्हा आपण अध्यापनाची पद्धती निवडतो तेव्हा. तर सी ऑप्शन हा. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिफ्टेड स्टुडंट. तर गिफ्टेड स्टुडंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे हा क्वेश्चन आहे. So option number 1 is they are introvert in nature, then they are dependent of their peers, then they are extrovert in nature and they are independent in their judgment. Okay, तर
काय कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे गिफ्टेड स्टुडंटच्या? दे आर इंट्रोवर्ट इन नेचर. इंट्रोवर्ट हे काही गिफ्ट नसतं. त्याच्यानंतर डिपेंडंट ऑफ देअर पिअर हेही नसू शकतं. त्याच्यानंतर दे आर एक्स्ट्रोवर्ट हेही नाही. मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन होणार आहे दे आर इंडिपेंडंट इन देअर जजमेंट. तर हा जो डी ऑप्शन आहे तो मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आहे. मराठीमध्ये बघा, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? तर ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात? नाही. ते त्यांच्या 6 ध्येयांवर अवलंबून असतात? नो. ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात? नो. ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात? हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य असतं. ओके, सो ऑप्शन डी हा अगदी करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर अडल्ट लर्नर्स इन्स्ट्रक्शन नीड्स टू फोकस. ओके, अडल्ट लर्नरसाठी इन्स्ट्रक्शनवर फोकस त्यांनी कशाला फोकस करण्याची गरज आहे? इक्वली ऑन द प्रोसेस अँड द कॉन्टेंट टू बी टॉट, लेस ऑन द प्रोसेस अँड मोर ऑन द कॉन्टेंट टू बी टॉट, मोर ऑन द प्रोसेस अँड लेस ऑन द कॉन्टेंट टू बी टॉट, इक्वली ऑन द प्रोसेस अँड प्रोडक्ट ऑफ लर्निंग. तर इथं अडल्ट लर्नरने कुठल्या इन्स्ट्रक्शनवर जास्त फोकस करण्याची गरज आहे? तर मोर ऑन द प्रोसेस. ओके, एखादा कॉन्सेप्ट आपण कसा शिकतो ह्यावर त्यांनी लक्ष द्यायची जास्त गरज आहे. लर्निंग कसं होते त्यांचं हे जास्त बघण्याची गरज आहे. म्हणजेच प्रोसेसवर जास्त फोकस करण्याची गरज आहे. कॉन्टेंट कसा शिकवला जातो ह्याच्यावर कमी फोकस असायला पाहिजे. ओके, मराठीमध्ये बघा, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुपदेशनामध्ये डॅश भर देण्याची गरज असते. तर सी ऑप्शन मध्ये प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी भर देण्याची गरज असते. तर ह्याचे नोट्स पण मी इथं ऍड केलेले आहे. डीप एक्सप्लेनेशन ऍड केलेलं आहे. इन अडल्ट लर्निंग अँड्रॉगॉगी द फोकस इज ऑफन ऑन हाऊ लर्निंग. लर्नर कसा शिकतो ह्यावर जास्त फोकस असायला पाहिजे, रादर दॅन जस्ट व्हॉट इज टॉट. म्हणजे काय शिकवलं ह्याच्यापेक्षा जास्त लर्निंग कसं होतंय ह्याच्यावर जास्त लक्ष असण्याची गरज आहे. आणि इथं डीप मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, हे तुम्ही रीड करू शकता. ह्याची फ्री पीडीएफ जी आहे ती तुम्हाला MH सेट वाले ह्या टेलिग्राम चॅनल वरती मिळेल. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या फ्री पीडीएफ ज्या आहेत त्या मिळतील. त्याच्यात सगळे PYQ दिलेले आहेत. ओके, 2019 पासून 2024 पर्यंतचे सगळे PYQ विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहेत. फक्त तुम्हाला चॅनलवर जाऊन चॅनल जॉईन करायचं आहे आणि डाउनलोड करायची आहे PDF. ओके, मराठीमध्ये पण इथे एक्सप्लेनेशन दिलेले आहे. इथे बघा दिलेलं आहे की प्रौढ शिक्षण शास्त्र मध्ये भर प्रामुख्याने कसा शिकवले जाते यावर असतो. ओके, कसं शिकवलं जातं यावर फोकस असतो, काय शिकवले जाते यावर नाही. प्रौढ विद्यार्थी स्वयं अभ्यासक असतात. ओके, सेल्फ मोटिवेटेड असतात. अडल्ट लर्नर्स आपण बघितलं होतं, अडल्ट लर्नर सेल्फ मोटिवेटेड असतात. ह्याच्यावर क्वेश्चन पण आला होता. PYQ आहे एक, सेल्फ मोटिवेटेड. ओके, त्यांना शिकण्याच्या अनुभवांवर समस्याचे समाधान आणि तर्कशास्त्री विकसित करण्यावर अधिक भर द्यायला आवडतो. असेच इथे सगळे डीपली जे आहे ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही हे रीड करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डॅश इव्हॅल्युएशन गिव्स अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कॉन्टेंट. ओके, इव्हॅल्युएशन गिव्स अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कॉन्टेंट. तर हा कुठल्या टॉपिक मधला क्वेश्चन आहे? हा आपण इव्हॅल्युएशनचे टाइप्स बघितले होते त्यातला हा क्वेश्चन आहे. ओके, तर आपल्याला क्लिअर अंडरस्टँडिंग अबाउट द स्टुडंट कशाने येते? तर समेटिव्ह इव्हॅल्युएशनमुळे आपल्याला क्लिअर अंडरस्टँडिंग येते की स्टुडंटला काय समजलंय. ओके, तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन ह्याचं आन्सर होईल. ओके, त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना. काय आकलन झालेलं आहे ह्याच्या बाबतची स्पष्ट कल्पना आपल्याला साकारिक मूल्यमापन देते. ओके, समेटिव्ह इव्हॅल्युएशन आपण कधी करतो? ॲट द एंड ऑफ द कोर्स. ॲट द एंड ऑफ द कोर्स. ओके, हे आपण बघितलं होतं. 4 टाईप आपण बघितले होते.
प्लेसमेंट इव्हॅल्युएशन, समेटिव्ह इव्हॅल्युएशन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन सगळे आपण टाईप्स बघितलेले आहेत. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे सगळे टाईप्स जे आहेत हे सगळे टाईप्स डीपली एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्ही जर बघितले नसेल तर तुम्ही ह्याच्या आधीचा व्हिडिओ जो आहे तो बघा. तिथं तुम्हाला ह्याचा कंप्लीट आयडिया आणि अंडरस्टँडिंग येईल. ओके, प्लेसमेंट काय असतं, इव्हॅल्युएशन फॉर्मेटिव्ह काय आहे, समेटिव्ह काय, डायग्नोस्टिक काय आहे. तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन आपण ॲट द एंड ऑफ द कोर्स करतो आणि तिथे काय देतो, आपण ग्रेड्स देतो स्टुडंटला. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजेच आपली फायनल एक्झाम असते, जी स्कूलमध्ये आपण फायनल टर्मिनल एक्झाम घेतो. त्याच्यानंतर आपली टर्म एक्झाम असते, युनिव्हर्सिटी एक्झाम असते. ओके, ती म्हणजे आपली असते समेटिव्ह इव्हॅल्युएशन. ओके, तिथं आपण स्टुडंट्सला ग्रेड्स देत असतो. ओके, सो हे सगळं होत असतं समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये. ओके, तर लास्ट स्लाइड आहे ही आपली. इथे आपले 2024 पर्यंतचे क्वेश्चन्स जे आहेत PYQ सगळे सॉल्व करून झालेले आहेत टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटमधनं. ओके, टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटमधनं आपले 2024 म्हणजे मी 2019 त्याच्यानंतर 20, 21, 23 आणि हे आता 24 असे आपले 5 इयर्सचे PYQ झालेले आहेत. आणि 5 इयर्सच्या PYQमध्ये जे काही त्याच्यात कॉन्सेप्ट आले होते तेही मी तुम्हाला डीपली एक्सप्लेन केलेले आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट बनवलेली आहे टीचिंग ॲप्टिट्यूडची. ओके, अध्यापन अभियोग्यताची प्लेलिस्ट बनवलेली आहे MSET वाले या चॅनलवरती. तिथं जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओज जे आहेत ते बघू शकता आणि टीचिंग ॲप्टिट्यूडचा चांगला अभ्यास करू शकता, जेणेकरून 5 क्वेश्चन नाही तर तुमचे 4 क्वेश्चन तर नक्कीच बरोबर होतील किंवा 5 आउट ऑफ 5 क्वेश्चनही तुमचे MSET या एक्झाममध्ये करेक्ट होऊ शकतात जर तुम्ही नीट लक्ष देऊन PYQचा अभ्यास केला तर. आणि PYQची सिरीज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, ती फक्त तुम्हाला जाऊन ॲक्सेस करायची आहे, एवढंच आहे. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच आपण PYQ आणणार आहोत 2019 पासून 2024 पर्यंत नेक्स्ट युनिटमधले. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.